महामंडळानं गेल्या वर्षी मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरीमध्ये शिवनेरी सुंदरी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु हा निर्णय आता महामंडळानं गुंडाळलाय. शिवनेरी सुंदरीऐवजी उत्पन्नाचं प्रमुख स्रोत असलेल्या ग्रामीण भागातील प्रवाशांना आरामदायी प्रवास देण्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भर दिलाय. तिकीट दरातील सवलतीमुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांची संख्या वाढल्यानं त्यांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी मदतनीस अर्थात शिवनेरी सुंदरी नेमण्याचा निर्णय महामंडळानं संचालक मंडळाच्या 304व्या बैठकीत घेतला होता. महत्त्वाचं म्हणजे तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना राबवण्यात येणार होती. महामंडळाच्या ताफ्यात सध्या 87 शिवनेरी आणि 100 शिवनेरी बसेस आहेत. या बस दादर ते पुणे स्वारगेट, ठाणे ते पुणे स्वारगेट या मार्गांवर धावतात. शिवनेरी सुंदरी योजनेत 150 महिला आणि पुरुष मदतनीसांची नियुक्ती करण्यात येणार होती. त्यासाठी निविदाही मागवण्यात येणार होती. महिला मदतनीस दिवसा तर पुरुष मदतनीस रात्रीच्या प्रवासादरम्यान कार्यरत राहणार होते. या मदतनीसाला मराठी भाषेचं ज्ञान असण्याची अट होती. या योजनेकरिता महामंडळातर्फे आदरातिथ्य व्यवस्थापन संदर्भात काम करणाऱ्या संस्थांकडून खुल्या निविदा मागवण्यात येणार होत्या. शिवनेरीची सेवा वाहकविरहित असल्यामुळे प्रवासादरम्यान डुलकी लागल्यामुळे गंतव्य ठिकाणी न उतरता प्रवाशांना पुढील थांब्यांवर उतरून जावं लागतं. तसंच सहप्रवाशांकडून गुंगीचं औषध देऊन लुटण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी मदतनीस म्हणून कोणीतरी असावा असा विचार पुढे आला होता. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूनं दरवर्षी सेंट जॉन दी बॅप्टिस्ट विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येत असतं. यंदाचं स्नेहसंमेलन 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झालं. शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर थॉम्सन केली यांनी यावर्षी निसर्ग संवर्धन हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा विषय ठरवला होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याचं सांगितलं. या कार्यक्रमाला डॉक्टर अजय कुमार फुंडे, डॉक्टर स्वाती खैरे, सेंट झेवियर्स हायस्कूल कांजूरमार्गचे मुख्याध्यापक मायकल पिंटो, शाळेचे व्यवस्थापक जेरॉम लोबो, मुख्याध्यापक डॉक्टर थॉम्सन केनी, विश्वस्त दीपक डायस, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपमुख्याध्यापक एडवर्ड मस्करह्यान्स, माध्यमिक विभाग शैक्षणिक प्रमुख क्रिस्टिन लुईस, माध्यमिक विभाग पर्यवेक्षक वेलांकनी मेंडोसा, सिंथिया सिक्वेरा, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख शर्मिला डिसोजा तसंच इतर मान्यवरही उपस्थित होते. शाळेची निस्वार्थ सेवा करणाऱ्या शाळेतील कर्मचाऱ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे निसर्ग संवर्धन करण्याचं समुपदेशन करण्यात आलं. KG प्राथमिक, माध्यमिक आणि दिव्यांग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमांचं सादरीकरण केलं. फक्त संदेश न देता कृतीद्वारेही निसर्गाचं संवर्धन व्हावं म्हणून प्राचार्य डॉक्टर थॉम्सन केनी यांनी वेगवेगळ्या प्रकाराच्या बियाणं प्रमुख पाहुण्यांना आणि पालकांना भेटवस्तू म्हणून दिल्या. हे बियाणे सर्वांनी आवर्जून लावून पर्यावरणाचं संवर्धन करावं असं मुख्याध्यापक केनी यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाची पूर्णधुरा सांभाळणाऱ्या माध्यमिक विभागातील शिक्षिका पिंकी डिसोजा, रुपाली ड्युचुना आणि प्राथमिक विभागाच्या शिक्षिका लीना मॅडम कॅरल यांचंही विशेष कौतुक करण्यात आलं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025 आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना युबीटी नेते संजय राऊत यांनीही अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025 आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका केली. निवडणुकीच्या वेळीच हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी फायदेशीर आहे आणि हे अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत नसल्याचं त्यांनी सांगितलं. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तरच अर्थसंकल्प फायदेशीर ठरतो, अर्थसंकल्पांबद्दल दोघांचेही विचार वेगवेगळे असल्याचं सांगितलं. अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी निर्मला सीतारामन यांचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाहीत. तसंच जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र सरकारच्या शालेय मुलांसाठी मध्यान्ह भोजनातून अंडी बंद करण्याच्या निर्णयावरही टीका केली. अंडी शरीराला बळकटी देण्यासाठी दिली जातात कारण त्यात प्रथिने असतात. महायुतीला माहीत असलं पाहिजे की बासुंदी आणि जिलेबीसारख्या गोड पदार्थ खाणं हानिकारक आहे किंवा नाही. 31 जानेवारी रोजी आव्हाड यांनी योजना बंद करण्याच्या निषेधार्थ ठाणे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनाही अंडी भेट केली होती. जगाच्या इतिहासाची पानं चाळत असताना अनेक राजे महाराजे यांचे विविध चरित्र आपणास इतिहासातून दिसून येतात. यात अनेक स्त्रियांचे योगदानही मोलाचं दिसून येतं. काही स्त्रियांनी इतिहास निर्माण करणारे योद्धे घडवले तर काही स्त्रियांनी स्वकर्तृत्वानंच इतिहास घडवलेला दिसतो. याचे जगाच्या पाठीवरचं ज्वलंत देदीप्यमान नेत्रदीपक उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर यांचे विचार महिलांनी अंगीकारणं हीच काळाची गरज असल्याचं प्रतिपादन डॉक्टर प्रतीक्षा बोर्डे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक मासुंदा तलाव येथे धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीनं काल संध्याकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं यंदाचं वर्ष हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्ष असल्यानं हळदी कुंकू समारंभात उपस्थित महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पराक्रमाची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात डॉक्टर प्रतीक्षा बोर्डे बोलत होत्या. या कार्यक्रमाला माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, रुपाली शिंदे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी वारगीर, सचिव गायत्री गुंड, संगीता खटावकर, सुषमा बुधे, सीमा कुरकुंडे, मीना कवितके, सुजाता भांड, मनीषा शेळके, स्मिता गावडे, अमृता बुधे, शीतल डफळ आदींसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. आजही 21व्या शतकातील स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीनंच नव्हे तर एक पाऊल पुढे टाकून सर्व क्षेत्रात अग्रेसर असल्याचंही बोर्डे यांनी सांगितलं. राजकारण, समाजकारण, धर्मकारण, खेळ आदी सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. आजच्या महिलांनी आपल्या पाल्यांना कार्टून चॅनल्स दाखवून भविष्यकाळातील जोकर घडवण्यापेक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा क्रांतिकारी विचार बालकांच्या मनावर बिंबवले तर पुढील पिढ्यांकडून आपण खूप मोठ्या क्रांतिकारी इतिहासाची अपेक्षा ठेवू शकतो. माता हीच बालकाची पहिली गुरु असते. ज्याप्रमाणे अहिल्याबाईंनी त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या असंख्य संकटांचा सामना मोठ्या धैर्यानं केला. या कामी त्यांनी वाचन केलेले धर्मग्रंथ, महापुरुषांचे चरित्र कामी आलं. आजच्या स्त्रियांनी पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे विचार आत्मसात करणं, समाजोपयोगी विचारांचा प्रचार आणि प्रसार करणं, अनावश्यक पाश्चात्य संस्कृती टाळून भारतीय संस्कृती अंगीकारणं हीच काळाची गरज असल्याचं मार्गदर्शन डॉक्टर प्रतीक्षा बोर्डे यांनी उपस्थित महिलांना केलं. नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक्षा प्रसाद बोर्डे. आज इथे आपण धनगर समाजाच्या हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये अहिल्याबाई होळकरांची हे वर्ष त्रिशताब्दी वर्ष म्हणजे त्यांच्या जन्माला 300 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त त्यांची माहिती त्यांच्या समाजातल्या बायकांपर्यंत पोहोचावी म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आणि आगामी काळात आपण जे कार्यक्रम करणार आहोत, उदाहरणार्थ 8 मार्च महिला दिनानिमित्ताने अहिल्या दौड आणि 30 मार्चला होणाऱ्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेमध्ये अहिल्याबाईंच्या रथाबद्दलची माहिती या कार्यक्रमात सगळ्या महिलांना सांगितली गेली आणि महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. चला तर मग आपणही सगळे यात सामील होऊया. धन्यवाद.